तर नमस्कार मंडळी, मी आहे दुष्यंत तांडेल. तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहे जव्हारला राजवाडा पाहण्यासाठी, ज्याचे नाव आहे जय विलास पॅलेस. तर आता तुम्हाला याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. तर मित्रांनो, जव्हार संस्थान ही 1316 पासून ते 1948 पर्यंत अस्तित्वात होती. या संस्थानाचे शेवटचे राजे म्हणजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते. मुकणे गावातील जयदेवराव हे आदिवासी महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबाजी जमीनदार हे सामंत होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्य आणि पराक्रमामुळे त्यांनी 31 लहान किल्ले जिंकले. त्यानंतर त्यांनी भूपतगड हा मोठा किल्लाही जिंकला. त्यानंतर भूपतगडाला जव्हार संस्थानाची राजधानी करण्यात आली. अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुगलक या मुघलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली. तेव्हा जव्हार साम्राज्याची उभारणी झाली. म्हणजेच 1316 मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. प्राचीन मैकावतीच्या बकरीमधील ग्रामनामांमध्ये जव्हारचा उल्लेख व्यवसाहार प्रेक्षाधिगण म्हणून आलेला आहे. इसवी सन 13व्या शतकापर्यंत इथे उत्तर कोकणाच्या शिलाहार राजवटीचा अंमल होता. त्यानंतर इसवी सन 1341 मध्ये दिल्लीच्या मोहम्मद तुगलकाचे मांडलिकत्व इथे पत्करले होते. तर मित्रांनो, इसवी सन 1664 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर चढाई केली, तेव्हा त्यांनी या प्रदेशातून प्रवास केला. तेव्हाच्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली भेटेचे ठिकाण म्हणजे शिरपामाळ होय. तर तुम्ही आता बघू शकता, आपण राजवाड्याच्या मागील बाजूस आहे, जिथून जर तुम्ही राजवाड्याच्या वरतून पाहिलं तर तिथून त्याच्या पुढचा पूर्ण परिसर दिसतो. तर चला तुम्हाला आता तो परिसर मी दाखवतो. तर इथे हा आहे असा सुंदर परिसर. आता उन्हाळा असल्यामुळे हिरवागार काही दिसत नाही. इथे पावसाळ्यात येतील तर इथे तुम्हाला पूर्ण हिरवळ निसर्गरम्य वातावरण दिसेल. तर कधी तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल तर पावसाळ्यात तुम्ही नक्की व्हिजिट करा. जवळ या, जवळ या. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हा असा काही परिसर आहे जो तुम्हाला राजवाड्याच्या वरतून पाहायला मिळतो. तर इसवी सन 1670 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा इथले राजे मात्र मुघलांच्या भीतीने तटस्थ राहिले. त्यानंतर 5 जून 1672 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी जव्हार जिंकले. तर स्वातंत्र्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका हे मुकणे राजघराण्याचे संस्थान होते. 20 मार्च 1948 मध्ये जव्हार संस्थान हे भारतामध्ये विलीन करण्यात आले. या संस्थानाची साक्ष देणारा जय विलास पॅलेस म्हणजेच जव्हारचा राजवाडा. तर मित्रांनो, जव्हारमध्ये एकूण 2 राजवाडे आहेत. जुना राजवाडा हा एसटी स्टँड जवळ असून दुसरा राजवाडा हा म्हणजे जय विलास पॅलेस हा जव्हार विक्रमगड रस्त्यावर आहे. जुना राजवाडा राजे पतंगशाही यांनी बांधला असून नवीन राजवाडा हा यशवंतराव मुकणे यांनी 1941 मध्ये बांधला होता. त्यापैकी जुन्या राजवाड्याची वाहतात झाली असून राजवाडा जय विलास पॅलेस आजही सुस्थितीत आहे. अतिशय देखणी, भव्य आणि प्रशस्त अशी ही एक मजली वास्तू आहे. त्या काळात या राजवाडा बांधण्यासाठी 50,000 रुपये इतका खर्च आला होता. या वास्तूसाठी वापरलेला दगड जव्हारपासून 15 किलोमीटर वरील साखरे या गावातून आणला आहे. या राजवाड्यात सध्या कुणीही वास्तव्य करत नाही. मुकणे घराण्याचे वंशज म्हणजेच महेंद्रसिंग मुकणे हे सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहेत. ते वर्षातून अनेकदा इथे येत असतात. जर तुम्ही कधी इथे दसऱ्याला येत असेल तर तुम्हाला ही आतमधले वास्तुकला, तैलचित्रे, राजांचे जे साहित्य आहे, त्यांची खेळणी, तोफ, झुंबर अशा काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर इथे राजांनी कायमस्वरूपी चाकर सुद्धा ठेवलेले आहेत. हे केअरटेकरांचे घर आहेत. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर असंच आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.